जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची इचलकरंजी नागरी मंचची मागणी। इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास गंभीर होत असून मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार इचलकरंजी नागरी मंचने केली आहे। त्यामुळे अशा विक्रेत्यांना शहरात स्वतंत्र झोन स्थलांतरित करावे व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मंचने च्या वतीने नगरपथक विक्रेता समितीच्या अध्यक्षा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सध्या शहरात सुमारे 400 मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करत आहेत। चिकन 65, बिर्याणी सारख्या पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याने या भागामध्ये कुत्र्यांचा वावर वाढतो, ते आक्रमक होतात व नागरिकांवर हल्ले करतात। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र झोनची आवश्यकता आहे, असे निवेदनात नमूद केले आहे। हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आले असून यावेळी इचलकरंजी नागरी मंचचे प्रतिनिधी राजू पारिक, राजू कोन्नूर, महेंद्र जाधव, अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते। आयुक्त परळकर यांनी हा विषय नगरपथक विक्रेता समितीच्या पुढील बैठकीत मांडून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेते यांना स्वतंत्र झोन तयार करून द्यावेत व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आज इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महापालिका प्रशासनास करण्यात आलेली आहे। धन्यवाद।